आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू. आज आपल्या शहराचं नाव आहे उल्हास. आपल्या शहराचं नाव आहे उल्हास. त्याला कुणी विरोध केला त्याला करून टाकू आम्ही खाल्ला. उल्हासनगरचं नाव उल्हास निर्माण करणार अशा पद्धतीचे शहर. या शहरामध्ये हिंदी भाषिक, सिंधी समाज, मराठी समाज आणि अनेक साऊथ इंडियन लोक या भागामध्ये राहतात. उल्हासनगरशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. आमच्या भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये वस्तीशी माझा संबंध आलेला आहे. आज या ठिकाणी नाना बागुल यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे आणि या ठिकाणी आपण सगळे पत्रकार, सगळे नेते उपस्थित आहेत. आपले आमदार कुमार अहिलानीजी तो उपस्थित आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेजी, बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष राजेश वधारियाजी, शिवसेनेचे अरुण आशाम राजेंद्र चौधरी, महेश दादा गायकवाड, आरपीआयचे काकासाहेब खांबाळकर, सुरेश बारसिंग, अण्णासाहेब रोकडे, सुरेश सावंत, दयाल बहादुरे, बाळ भालेराव, मुस्ताक बाबा आणि उल्हासनगरची सगळी कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. या शहरामध्ये आमचा बौद्ध समाज, दलित समाज मोठ्या संख्येने राहतो. या ठिकाणी आमचे 7 नगरसेवक, 6 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. बरोबर आहे, माझ्या इकडनं प्रेम बरोबर आहे. आणि आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमची महायुतीचा या ठिकाणी महापौर झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो कोणत्या पक्षात होईल का आता सांगू शकत नाही. पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे लोक एकत्रित आहोत. देशाच्या विकासासाठी माननीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे.